105 आमदारांचं पाठबळ असूनही तो शांतपणे विरोधी बाकांवर बसला आणि मुख्यमंत्री पदाच्या हव्यासापोटी जनादेश मोडून तुम्ही महाविनाश आघाडीत सामील झालात. मग गद्दार कोण? त्याने पक्षहितासाठी मुख्यमंत्री पदावर लाथ मारली आणि तुम्ही सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिलीत. मग फडतूस कोण? राज्यासाठी सर्वस्व अर्पण करणारा तो की माझे कुटुंब माझी जबाबदारी म्हणत मातोश्री 2 बांधणारे तुम्ही? त्याने लहानग्या वयात कारसेवा करून आपल्या स्वर्गवासी पित्याचे स्वप्न पूर्ण केले आणि तुम्ही वडिलांनी मोठ्या कष्टाने वाढवलेल्या पक्षाला अहंकारापोटी उद्ध्वस्त केलेत. मग मनोरुग्ण कोण? त्याने मोदीजींच्या आशीर्वादाने राज्यात कमळ फुलवले, भाजपला वाढवले, त्यासोबतच महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचे जाळे विणून राज्याला पुन्हा एकदा नंबर 1 बनवले. आणि कद्रू मनाच्या तुम्ही कायमच निष्ठावंतांबद्दल असूया बाळगून पक्षाला काकांच्या दावणीला बांधून पुढवले. मग कलंक कोण? उद्धव ठाकरे होणं सोपं असतं, पण हजारो घाव झेलून फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून भरारी घेणारा देवेंद्र फडणवीस बनण्यासाठी जिगर लागतो. उद्धव ठाकरे, सुरुवात तुम्ही केली होती, पण शेवट त्याच्या हातात आहे. आगे आगे देखो, होता है क्या.